आवडीने आरती झाली, देव तिथे राहिले, आज मी दत्त प्रभू पाहिले, आज मी दत्त प्रभू पाहिले, आज मी दत्त प्रभू पाहिले, माझे पुण्य फळ आले, माझे पुण्य फळ आले, आज मी दत्त प्रभू पाहिले, आज मी दत्त प्रभू पाहिले, आज मी दत्त प्रभू पाहिले। माहूरगड या स्थानाला सध्या आलेलो आहे। रात्र झालेली आहे आणि आपण देवदेवेश्वर मंदिर या स्थानाकडे निघालेलो आहे। स्थान दर्शन या सत्रामध्ये आज आपण माहूर तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील स्थान वंदन करत आहोत। स्थान पोथीतील हे शेवटचे स्थान अनुक्रमांक 235। या स्थानाला जाण्याचा मार्ग नागपूर ते माहूर, वर्धा, यवतमाळ, आर्णी मार्गे 223 किलोमीटर अंतरावर आहे। नांदेड ते माहूर, तामसा, हदगाव, महागाव मार्गे 142 किलोमीटर, अमरावती ते माहूर 163 किलोमीटर अंतरावर, जळगाव ते माहूर, बुलढाणा, वाशिम मार्गे 296 किलोमीटर, यवतमाळ ते माहूर 76 किलोमीटर अंतरावर आहे। या ठिकाणी जाण्यासाठी एसटी बस सेवा उपलब्ध आहे। स्थानांची माहिती। ते मातापूर देखले या नयनी, मागिला महापातका होय धुनी, आणि पुढा अपूर्व निपजे तत्क्षणी, मनी चिंतिले फळे, तेथे अत्री अनुसयेचा सुतू, राज्य करिताय श्री दत्तू, तेने आळरकू निवविला जळतू, त्रिविधा तापा पासोनी, आणि सासार जुनासी उचिती, सहस्रभुजा देऊनी स्थापिली स्थिती, परशुरामाची या माता पितया दिधली मुक्ती, आणि स्थापिले रेणुकेते, ऐसा तो दत्तात्रय देवाधिदेवो, अर्थजनांसी दे मने चिंतिला दावो, तेने पवित्र केला मातापूर ठावो, तयासी नमन माझे। रुक्मिणी स्वयंवर प्रसंग 4। स्थान क्रमांक 1, श्री दत्तात्रय प्रभूंचे निद्रास्थान। हे स्थान माहूर गावच्या आग्नेय विभागी उत्तराभिमुख देवळात आहे। त्रेतयुगात या ठिकाणी देवळ ऋषींचा आश्रम होता। त्याने लिंगाची स्थापना केली म्हणून या ठिकाणास देवदेवेश्वर असे म्हणतात। या स्थानाची लीळा, देवळ ऋषींच्या तपश्चर्येच्या सामर्थ्याने वाढत असलेले लिंग श्री दत्तात्रय प्रभूंनी आपला श्रीकर ठेवून खाली दाबल्यानंतर देवळ ऋषी श्री दत्तात्रय प्रभूंना शरण आले। त्याने श्री दत्तात्रय प्रभूंची षोडशोपचारे पूजा केली। श्री दत्तात्रय प्रभूंनी प्रसन्न होऊन देवळ ऋषींना वर मागण्यास सांगितले। तेव्हा देवळ ऋषी म्हणाले, हे जगद्गुरु, जगत चालका भगवंता, जोपर्यंत चंद्र सूर्य पृथ्वी आहे तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी दररोज रात्री निद्रा घेण्यास यावे। श्री दत्तात्रय प्रभूंनी देवळ ऋषींच्या विनंतीचा स्वीकार करून तथास्तु म्हणून वर दिला। तेव्हापासून म्हणजेच
त्रेत युगापासून श्री दत्तात्रेय प्रभू दररोज संध्याकाळी येथे निद्रा घेण्यास येतात. स्थान क्रमांक 2, श्री चक्रपाणी प्रभूंचे अवस्थान स्थान. हे स्थान श्री दत्तात्रेय प्रभू निद्रास्थानाच्या पश्चिम बाजूस आहे. या स्थानाची लीळा श्री चक्रपाणी प्रभू शके 1080 मध्ये फलटणहून माहूरला आले. त्यांचे या ठिकाणी 6 महिने वास्तव्य होते. ते नगरामध्ये भिक्षा करून मेरुवाळा तळ्याच्या काठी आरोग्यना करीत असत. पूर्वार्धलीला 2. स्थान क्रमांक 3, देव देवेश्वर श्री दत्तात्रेय प्रभू संबंधित लिंग. हे लिंग श्री दत्तात्रेय प्रभूंच्या निद्रास्थान देवळाच्या पाठीमागे पूर्वाभिमुख देवळात आहे. यास खोलेश्वर असेही म्हणतात. या स्थानाची लीळा देवळ ऋषीने नदीवर स्नान करून 3 मुठी वाळू आणून येथे महादेवाच्या लिंगाची स्थापना केली आणि आपल्या तपश्चर्येला प्रारंभ केला. त्यांच्या तपश्चर्येच्या प्रभावाने लिंग दिवसेंदिवस वाढत चालले होते. लिंग प्रखर तेजस्वी झाले होते. जणू त्यात ज्वालामुखी साठवलेला होता. हे लिंग स्वर्गापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा विचार होता. हा सर्व प्रकार पाहून स्वर्ग कैलास वैकुंठातील देवी देवता चिंताग्रस्त झाल्या. त्या सर्व देवी देवतांनी मिळून बद्रिक आश्रमाला जाऊन श्री दत्तात्रेय प्रभूंना विनंती केली की देवेळ ऋषी आपल्या तपश्चर्येच्या सामर्थ्याने लिंग स्वर्गापर्यंत पोहोचू पाहत आहेत, तरी आपण देवी देवतावर आलेल्या या संकटाचे निवारण करून त्यांचा अभिमान दूर करावा. मग श्री दत्तात्रेय प्रभू बद्रिक आश्रमहून सह्याद्री पर्वतावर आले. अभिमानात गढलेल्या देवळ ऋषीने श्री दत्तात्रेय प्रभूंना ओळखले नाही. ते आपल्या तपश्चर्येतच मग्न राहिले. श्री दत्तात्रेय प्रभू लिंगाजवळ आले. त्याने आपला श्रीकर लिंगावर ठेवून त्याचा माथा दाबला. लिंग अति वेगाने खाली दबत चालले. लिंगाची अशी अवस्था पाहून ऋषीचा गर्व नाहीसा झाला व त्याने लगेच श्री दत्तात्रेय प्रभूंचे श्रीचरण घट्ट धरले आणि विनंती केली की आठवण म्हणून औट हात लिंग स्मरणार्थ ठेवा. मग श्री दत्तात्रेय प्रभूंनी औट हात लिंग ठेवले. देवळाच्या पाठीमागे प्रदक्षिणा मार्गावर मांडलिक स्थान आहे. ते वनदेव या नावाने ओळखले जाते. स्थान क्रमांक 4, आसनस्थान. हे स्थान निद्रास्थान देवळाच्या पश्चिम बाजूस उत्तराभिमुख देवळात आहे. या स्थानाची लीळा
प्राचीन काळी येथे कृष्णावळीचे म्हणजेच काळ्या आवळीचे झाड होते. देवळ ऋषी येथील झाडाखाली बसून तपश्चर्या करत असत. झाडाच्या बुडाला पूर्व बाजूस त्यांचे आसन होते. देवी देवतांच्या विनंतीवरून श्री दत्तात्रय प्रभू बद्रिका आश्रमाहून माहूरला आल्यावर कृष्णावळीच्या झाडाखालील देवळ ऋषीच्या आसनावर जाऊन बसले. त्यावेळी देवळ ऋषी नित्याप्रमाणे नदीवर स्नान करण्यासाठी गेले होते. ते एका हातात पाण्याने भरलेला कमंडलू व एका हातात फुले घेऊन येत होते. दुरूनच त्यांनी आपल्या आसनावर कुणीतरी बसल्याचे पाहिले. त्यांना भयंकर क्रोध आला. त्या अनावर क्रोधाने त्यांच्या डोळ्यातून ज्वाळा निघू लागल्या. ऋषींनी गर्भांधतेमुळे श्री दत्तात्रय प्रभूंना ओळखले नाही. माझ्या आसनावर बसणाऱ्यास शाप देऊन भस्म करू की काय असे त्यांच्या मनात आले. परंतु अखंड चालू असलेली लिंगपूजा प्रथम करू, नंतर त्याचा समाचार घेऊ असा विचार करून ते पूजा करण्यासाठी लिंगाजवळ गेले. पूजा प्रारंभ केल्यावर श्री दत्तात्रय प्रभू उठून लिंगाजवळ गेले व लिंग आपल्या श्रीकराने खाली दाबल्यावर पुन्हा याच ठिकाणी येऊन बसले. मग येथेच देवळ ऋषींनी श्री दत्तात्रय प्रभूंची षोडशोपचारे पूजा केली. तेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंनी त्यांना वरदान दिले. पंचदेवळी या स्थानावरून आपण सध्या मेरूवाळा जे काही तलाव आहे तिकडे निघालेलो आहोत. स्थान क्रमांक 5, मेरूवाळा तळे जल क्रीडा स्थान. हे तळे श्री दत्तात्रय प्रभू निद्रास्थान देवळाच्या ईशान्येस 1 फर्लांग अंतरावर आहे. या स्थानाची लीळा. मेरूवाळा तळे हे श्री दत्तात्रय प्रभूंचे जल क्रीडा स्थान होय. उत्तरार्ध लीळा 456. फलटणहून आलेला यात्रेकरूंचा मेळा मेरूवाळा तळ्याच्या काठी उतरला होता. त्यावेळी श्री चक्रपाणी प्रभूंनी या तळ्यामध्ये स्नान केले. श्री चक्रपाणी चरित्र 7. श्री चक्रपाणी प्रभूंचे माहूर येथे 6 महिने वास्तव्य असताना ते दररोज मेरूवाळा तळ्यात स्नान करीत असत. अशा प्रकारे उभय अवतारांच्या संबंधाने हे तळे परमपवित्र झाले आहे. माहूर येथील प्रसिद्ध मेरूवाळा जो काही तलाव आहे ते सध्या आपण पाहत आहोत. बरंचसं सुशोभीकरण या तळ्याचं चालू आहे. या ठिकाणी भोजनता स्थान, या साईडला पंचदेवळी स्थान, वरती हे माहूरगड परिसर आपण पाहत आहोत. आता सध्या सुशोभीकरण या मेरूवाळा तळ्याचं चालू आहे. सध्या काम चालू आहे. चला आपण आतमध्ये जाऊ आता.
बांधकाम कधीपासून चालू आहे आता? आता हे 2-4 वर्ष झाले. हो का? 4 वर्ष. फार लॉकडाऊनच्या आधीपासून. फार मोठं काम चालू होतंय पण नाही? हा. स्थान क्रमांक 6 आरोगणा स्थान म्हणजेच भोजनता स्थान. हे स्थान मेरुवाळा तळ्याच्या पश्चिम काठावर उत्तराभिमुख देवळात आहे. या स्थानाची लीळा, येथे श्री दत्तात्रय प्रभूंनी व श्री चक्रपाणी प्रभूंनी भिक्षा भोजन केले. दंडोत प्रणाम बाबा. दंडक म्हणून. आपण हे जे काही स्थान आहे, हे स्थान कोणतं आहे आता? हे भोजन थान दत्तात्रय प्रभू चक्रपाणी महाराज दोन्ही देवाने इथं जेवण केलं. असं इथं भोजन झालेलं आहे. हा. आणि इकडे समोर जे आहे ते आता, आणि हा जो तलाव आपण पाहतोय, हा हा नेहरूवाडा. हा मिरुवाळा, हा सगळा जो दिसता तो मिरुवाळा तलाव आहे ना? हाव. ते भोजन हे पंचदेवडी स्थान ते हे समोर दिसते. दिसतंय, हे हा. पंचदेवडी स्थान. हा. हे आरती आहे ना आपली येतं, नेहरूवाडा तटी भोजनता रम्य स्थळ जागा आदि आरती करीत्युमे ते आसन श्रीरंगा होई भोजन दोन्ही देवाचे येते बसुनी. हे नेहरूवाड्याच्या तलावाच्या तीरावर. ते शिपणे खेळले तिथं जडकिडा त्या मंदिरात पंचदेवडीत. हा. ते वरचं स्थान निद्रस्थान. जरूर चंद्र सूर्य तारे आहे तरुच देव तिथं निजरेल येते, नाही तर जेवायला येते रोजही. श्री दत्तात्रय प्रभू आणि चक्रपाणी प्रभू यांचं जे भोजन स्थान आहे, या स्थानावरती मी आलेलो आहे. आणि सध्या मी विडा वाहत आहे. श्री दत्तात्रय प्रभू भगवान की जय. ईश्वरा सर्वांना स्थान भरती हीच परमेश्वरची मी प्रार्थना करत आहे. गर्दी नाही, काही नाही. हो. पंचदेवडी स्थान ते देखील आपण पाहणार आहे. चला आपण आता तिकडे जाऊया. चला. या. दंडवत. दंड. आता हे पंचदेवळी नाही का? मग 5 देवळी आहे का? कशामुळे नाव आहे काय तिथं? तिथं जडकिडा खेळली देव आहे ना, तिथं लपना चुकणी खेळले देव. असं क्रीडा केलेली आहे. हा, हा.
स्थान क्रमांक 7, पंचदेवळ्या क्रीडास्थान. मेरुवाळा तळ्याच्या दक्षिण काठावर 5 देवळ्या आहेत, तेच पंचदेवळ्या क्रीडास्थान होय. या स्थानाची लीळा श्री दत्तात्रय प्रभू व श्री चक्रपाणी प्रभू यांनी मेरुवाळा तळ्यात स्नान करून येथे शिंपण्याचा खेळ केला. मी आज माहूर येथील स्थानावर आलेलो आहे. माहूर या स्थानावर मला संत महंत फारसे भेटले नाही, त्यामुळे स्थानाच्या लीळा श्री दत्तात्रय प्रभूंना वंदन करून मी आपणास स्थान पोथीच्या आधारे सांगितलेले आहेत. आदरणीय तळेगावकर बाबाकडून थोडं निरूपण आपण श्रवण करणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये आपण माहूर गडावरील दुर्मिळ स्थान वंदन करणार आहोत व तेथील लीळा देखील आपण श्रवण करणार आहोत. चॅनलला मात्र सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच आपण पुढचं स्थान पाहूया. श्री दत्तात्रय प्रभू भगवान की जय. दंडवत दंडवत बाबा दंडवत. श्री दत्तात्रय प्रभू यांच्याविषयी जी काही श्रीमुखे आपल्याला माहिती झालेली आहे ती म्हणजे महादायीसांच्या प्रश्नांमुळे या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वपूर्ण या पंथा संदर्भातलं जे कधीही माहिती झालं नसतं आपल्याला, ती महत्त्वपूर्ण जी बाब आहे त्या महादायीसांमुळे आम्हाला माहिती पडली. लीळा चरित्रातली पहिलीच लीळा जी येते ती आहे श्री दत्तात्रय मार्गादी मूळ निरूपण. महादायीसांनी स्वामींना विचारलं, या मार्गासी कवन आदी. हा मार्ग म्हणजे काय? अन्यथा ज्ञानी मार्ग नाही बरं का. या मार्गासी म्हणजे ज्ञान मार्गासी. आमच्या स्वामींनी उत्तर दिलेलं आहे त्याचं. या मार्गासी कवन आदी. स्वामी म्हणतात या मार्गासी श्री दत्तात्रय प्रभू आदी कारण. म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूंचा जो अवतार आहे चतुर्युगी अवतार आहे आणि या चतुर्युगी अवतार श्री दत्तात्रय प्रभूंनी जो घेतला यासाठी त्यांनी कुणाकडनंही आयुष्य स्वीकारलेलं नाही बरं का. पंचदेवळी या स्थानावरून आपण सध्या